आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा जरी दिला असला तरी त्यांच्या अडचणी संपताना दिसत नाहीयेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी विरोधकांची मागणी आहे। संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करत असतानाचे फोटो, सुरेश धस यांनी दावा केल्यानुसार धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झालेली अवादा कंपनीची डील आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध पाहता धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये सह आरोपी होऊ शकतात का हेही बघूया। सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे। सह आरोपी धनंजय मुंडेला झालंच पाहिजे। धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी करा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता विरोधकांची ही एकमुखी मागणी, धनंजय मुंडेंना सह आरोपी करा। संतोष देशमुखांना ज्या क्रौर्यानं मारण्यात आलं त्यानंतर धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याच्या मागणीला जोर आलाय। आज जर ह्या सरपंचाला न्याय नाही दिला तर मग आपण राज्य म्हणून चाललोय तरी कुठे। भाजपची एक टॅगलाईन होती, महाराष्ट्र तर थांबणार नाही, पण हा महाराष्ट्र ज्याच्यात गुन्हेगारी सुरू आहे तो थांबलाच पाहिजे, थांबवलाच गेला पाहिजे। आणि म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही, त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे, सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे। न्याय मिळायला सुरुवात झाली असं आपल्याला कुठेतरी तिथं म्हणावं लागेल। तसंच सूर्यवंशी परिवाराला सुद्धा न्याय आपल्याला येत्या काळामध्ये द्यायचा आहे। पण देशमुख परिवाराची अजून एक मागणी आहे, जी लोकांची मागणी आहे की सह आरोपी धनंजय मुंडेला झालंच पाहिजे। कारण का त्या कंपनीकडनं पैसे मागण्याची बैठक ही धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती असं भाजपचा आमदार त्या ठिकाणी पुराव्यासकट म्हणत असेल तर मग सह आरोपी करून या सगळ्या विषयामध्ये पारदर्शक पद्धतीने एन्क्वायरी होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। सरकार को इतने देर ये सब करने को लगा है, इसका मतलब है सरकार गुनहगार को पीछे अपना छुपाने का काम करती है। महाराष्ट्र में गुनहगारी बड़े पैमाने में बढ़ी है। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्यासाठी सामाजिक क्षेत्रातूनही दबाव वाढतोय। तर या प्रकरणी धनंजय मुंडेंवर 302चा गुन्हा दाखल करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे। धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी करा त्याच्यात, कारण त्यांनाच हे सगळे कराड जे पैसे कमवत होता ते अर्ध्याधिक पैसे, मला वाटतं 3/4 पैसे हे धनंजय मुंडेंकडे येत होते। धनंजय मुंडे यांना पण सह आरोपी करायला पाहिजे। राजीनामा नाही केला 302 मध्ये घेऊन त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे। नाटकबाजी नाही करायला पाहिजे, बहाणेबाजी नाही करायला पाहिजे, कोणाच तरी लेकराची जाण ठेवायला पाहिजे, नसता जनतेला न्याय करावा लागेल। संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणाचा संबंध असल्याचं यापूर्वीच सिद्ध झालंय। अवादा कंपनीची धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक झाल्याचा आरोप यापूर्वीच धस यांनी केला होता। सुरेश धस यांनी या संदर्भात सांगितलेल्या घटनाक्रमानुसार 14 जूनला वाल्मिक कराड, नितीन बिक्कड आणि अनंत काळकुटे तसंच अवादा कंपनीचे शुक्ला यांची परळीला मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाली। पुन्हा नितीन बिक्कड शुक्लांना घेऊन वाल्मिककडे गेला। कंपनीचे अधिकारी मुख्य माणसाला भेटण्याच्या प्रयत्नात होते। धनंजय मुंडेंचे पीए जोशींच्या माध्यमातून कंपनीच्या वरिष्ठांचा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न होता। ही बाब वाल्मिकला खटकली। अनंत काळकुटेची सबस्टेशन कंपनी आय एनर्जी आणि अवादा कंपनीची मुंबईत बैठक ठरली। 19 जूनला मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर अवादाचे अल्ताफ तांबोळी, शुक्ला, वाल्मिक कराड आणि बिक्कड यांची बैठक झाली। बैठकीत 3 कोटींना डील फायनल झाली। तांबोळी आणि शुक्लांनी कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला। वरिष्ठ म्हणाले 3 कोटी परवडत नाहीत, 2 कोटीला फायनल करा। तिर्री नहीं जमती दुर्री करो, इलेक्शनच्या काळात काही रक्कम द्या। इलेक्शनच्या काळात 50 लाख आका आणि बडे आकाला दिले असा दावा सुरेश धस यांनी केला होता। पहिलं पाऊल म्हणून अवादा कंपनीची जी बैठक सातपुडा बंगल्यामध्ये झाली होती त्या सगळ्यावर एक म्हणजे पुन्हा मी रिपीट करते, अवादाच्या कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट, एआयचे स्टेटमेंट, सिक्युरिटीचे स्टेटमेंट, टावर लोकेशन, सीडीआर, ज्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या आता जनतेपुढे आणा। सरकार जनतेचं आहे, तुमच्या काकाचं नाही आहे। धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी होण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची जवळीक। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे। बीडमध्ये वाल्मिक कराड शिवाय
धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही असं म्हटलं जातं. वाल्मिक कराड आपला निकटवर्तीय असल्याचं स्वतः धनंजय मुंडे यांनीही मान्य केलंय. वाल्मिक कराड आणि मुंडेंची अनेक आर्थिक व्यवहारात भागीदारी आहे. व्यंकटेश्वरा साखर कारखान्यातही मुंडे कराड यांची भागीदारी आहे. धनंजय मुंडे यांच्या शिफारसीवरूनच लाडकी बहीण योजनेच्या समितीवर कराडची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यामुळेच धनंजय मुंडेंवर 302चा गुन्हा दाखल करण्याची मागणी होते. पण धनंजय मुंडेंना या प्रकरणात सहआरोपी करणं शक्य आहे का, आपण समजून घेऊयात. भारतामध्ये IPC अर्थात इंडियन पिनल कोड लागू होतं त्यावेळी 302 हा खुनाचा गुन्हा म्हणून लावला जायचा. पण आता भारतीय न्याय संहिता लागू झाल्यानंतर कलम 101 हे खुनाच्या गुन्ह्यासाठी वापरलं जातं. या गुन्ह्यामध्ये फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. खुनाच्या क्रूरतेवर ही शिक्षा ठरते. 5 पेक्षा जास्त जणांचा खुनामध्ये सहभाग असेल तर प्रत्येकाला ही शिक्षा लागू होते. भारतीय न्याय संहितेनुसार 101चा गुन्हा हा अजामीनपात्र आहे. आता आपण हे पाहिलेलं आहे की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडचे आणि इतरांचे जवळीक असलेले नेते आहेत. त्यांनी त्यांना जवळपास पालनपोषणच केलं आहे आणि ते एकमेकांच्या एवढ्या सोबत राहत होते की धनंजय मुंडेंची ते सावली म्हणूनच ओळखले जायचे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे की वाल्मिक कराड आणि इतर गँग हे कुणासाठी काम करत होते, कुणाचा आर्थिक फायदा झाला पाहिजे म्हणून ते सतत गुंडागर्दी करत होते. त्याला आपण लिफ्टिंग द वेल असं म्हणतो की तो पडदा काढून बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे चौकशी यंत्रणेने हा पडदा वर करून बघितलं पाहिजे की या सगळ्या कटपुतलींना चालवणारे कोण आहे. आणि ते जर धनंजय मुंडेंकडे थोडा जरी निर्देश होत असेल तरी त्यांना अटक झाली पाहिजे. प्रकरणामध्ये ह्यांना कोणाचा आशीर्वाद होता, कोणाच्या सांगण्यावरनं त्यांनी केलं. आणि कायद्यामध्ये काय असतं, कायद्यामध्ये संशय ही पुराव्याची जागा घेऊ शकत नाही असं नेहमी म्हणतात. कळलं का? सस्पिशन कॅनॉट टेक द प्लेस ऑफ द एव्हिडन्स ऑर प्रूफ. त्यामुळे जोपर्यंत धनंजय मुंडेंचा या प्रकरणामध्ये कितपत सहभाग आहे हे कागदपत्रांमधून सिद्ध होत नाही, जाबजबानामधून सिद्ध होत नाही, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवरून सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांना आरोपी करणं इष्ट होणार नाही. अतिशय चुकीचं ठरेल ते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करायचं असेल तर आवादा कंपनीच्या डीलपासून सुरुवात होणार आहे. धनंजय मुंडेंनी आता राजीनामा दिलाय. पण एवढ्यावरच हे प्रकरण शांत होणार नाही तर धनंजय मुंडेंना खरोखरच सहआरोपी केलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.